माझ्या प्रियाला प्रीत कळेना. तुला कोणत्याही प्रकारचा त्रास तर सोडाच, पण काही मागायची वेळ येत नाही असा दिवस येईपर्यंत मी तुझ्याशी लग्न करणार नाही. तू जे मागशील, जो विचार करशील, सगळ्या गोष्टी मला घेता आल्या पाहिजेत. अगदी इतका पैसा कमवेन की मृत्यू जरी आडवा आला ना तरी त्याला खरेदी करेन. हे माझं वचन आहे शमिका तुला. तुझी माझी भेटती क्षणोक्षणी का आठवे आधी कधी ना वाटले काहीतरी होते नवे. सांगू कशा मी तुला सख्या रे माझ्या या भावना. माझी या प्रियाला प्रीत कळेना. कसं वाटतंय आता? तुझ्या काळजीमुळे रात्रभर झोप नाही लागली आम्हाला. आपण ना असं करूया, तुझी दृष्टच काढून टाकूया. तेवढी सोन्यासारखी सून माझी कुणाची नजर लागायला नको. हाय शमी. ए सर काही बाजूने हो जरा. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. आपला क्यूटचा फोटो. छान आहे ना? आणि ही व्हाईट फुलं, तुझा फेवरेट कलर. शमिका, खाल्लं नाहीस तर एनर्जी कुठून येईल? बाप्पा प्रार्थना ऐकतो. मी पण केली आहे आणि तू पण केली आहेस. आता बाप्पा तुझी भावली तुला परत देईल. मग कधी शोधतेस दुसरा जॉब? दुसरा जॉब का? हा, म्हणजे तुझ्याकडे बघून तरी वाटत नाहीये की तुला ह्या जॉब मध्ये काही इंटरेस्ट राहिला. खरं नम्रता तुझं. आपल्या विचारांवर असतात, म्हणून आपण जे काय आहे ते स्वतःशी आधी मान्य करायला आणि तीच गोष्ट ठरवायला. सो आय थिंक यू आर नॉट इंटरेस्टेड. सूट युअरसेल्फ. द चॉईस इज युअर्स. प्रिया, सगळं सामान नीट चेक करून घ्या. हो हो, मी जरा डिस्चार्जच्या फॉर्मॅलिटीज बघते आणि बिल वगैरे सगळं पे करून आले. हो चालेल. बेटा आले हा मी. सिरियसली ना मेघना? आय मीन तू ठरवलं, आय मीन तुला कळालंय ना? सो यू ऍक्च्युअली रेडी फॉर इट? या. हो नम्रता. ओके. नम्रता, तू सांगितलेला ड्रग्स विकायचा ऑप्शन मला मान्य आहे. मी ड्रग्स विकेन. स्मार्ट गर्ल. मला माहिती होतं तू एकदम शहाण्यासारखा विचार करणार आहेस. नाव युअर सेट फॉर लाईफ. आता तू असा पैसा कमायला सुरू करशील ना, विद इन नो टाइम, बेस्ट थिंग दॅट कुड हॅपन. अभि, हे खूप छान पुस्तक आहे रे. बघ ना किती छान लिहिलंय. काही गोष्टी मिळण्यापेक्षा त्यात चुकण्यात जास्त मजा असते. तुला शोधायचं कुठे? हा, कुठे कॉन्टॅक्ट करायचं तुला? चिल चिल डूड. आम्हाला माल दिले बघ यार. आमच्या भाषेत मजा मांडत तू. अरे माल दे, टेन्शन देऊ नकोस. ए, तुला भाषा कळते की वेगळ्या भाषा समजावं लागत? माल दे. ए, सोडा. सोड सोड. आता जर आपल्या नात्याच्या खरेपणाबद्दल कोणी शंका घेतली ना अभि, तर हा माझा अपमान समजेल. आपल्या नात्याचा, आपल्या प्रेमाचा अपमान समजेल. नाही शमिका, आपल्या नात्याच्या खरेपणाबद्दल कोणीही शंका घेणार नाही याची मी काळजी घेईन. देवळात तुला दिलेल्या प्रत्येक वचनाला मी जागेन. कारण मी जर माझं कर्तव्य पाळलं नाही, माझ्या कर्तव्यात काही कसूर केली तर तो आपल्या नात्याचा अपमान ठरेल.